शुभप्रभात मित्रांनो, मी सुबोध पाटील तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी एका अशा ठिकाणी चाललो आहे जे ठिकाण महाराष्ट्रातील काश्मीर म्हणून प्रसिद्ध आहे आणि भारतातील मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल की मी कुठे चाललो आहे, आणि ज्यांना नसेल समजलं त्यांच्यासाठी मी सांगतो. मी आज चाललो आहे सातारा जिल्ह्यातील तापोळा येथे. 7:30 वाजलेत आणि आता आलो मी पुण्यामध्ये. वाकडच्या इथे आहे मी आता. 1.5 तास लागला मला पुण्यामध्ये यायला, वाकडमध्ये यायला बराच वेळ लागला. ठीक आहे, पुन्हा सोडल्यानंतर आहे ना आपल्याला चांगला हायवे भेटणार आहे. कदाचित त्याला इतक्या गाड्या नसतील. पुण्यामध्ये खूपच गाड्या असतात, ट्रॅफिक असते खूप, त्यामुळे इथे जरा जपूनच गाडी चालवायला लागते आणि आस्ती चालवायला लागते गाडी. पुण्यामध्ये ड्रायव्हिंगसाठी काय वेगळे नियम आहेत का काय समजत नाही. कारण मी आता जवळजवळ 10 ते 12 ट्रक्सवाल्यांना, बसवाल्यांना बघितला. भाई आधी लेन चेंज करतात आणि मग इंडिकेटर देतात. आयला बोल काय वेगळे नियम लागू केलेत का काय पुण्यामध्ये. चांदणी चौक पुणे. मला समजत नाही आहे मी मॉन्सून राईडला आलो आहे का समर राईडला आलो आहे. पाऊसच नाही आहे, सगळे सुके ठाक पडलेत रस्ते, आणि ऊन पण बघा तुम्ही कसला कडक गेला पडला आहे. डायरेक्ट समोर सूर्यप्रकाश आहे डोळ्यांसमोर. पाऊसच नाही बिलकुल इकडे. खोपोलीमध्ये सकाळी पडत होता आणि निघताना थोडा लोणावल्यामध्ये अगदी थोडासा ठेम पडत होता, म्हणून मी रेन गिअर्स घातले. आणि जसे रेन गिअर्स घातलेत, लोणावळा सोडला आहे, पाऊसच नाही. आता इथे थोडा पडून गेलेला दिसतो आहे, कारण या साईडला ओला आहे, त्या साईडला पाणीच नाही, ओलाच नाही आहे रस्ता, सुका आहे रस्ता, धूळ उडते. ठीक आहे, चांगलं आहे आपल्यासाठी, आपल्याला व्यवस्थित जाता येईल, येता येईल पाऊस नसेल तर. नवीन कात्रज बोगदा 1458 मीटर. चला आता आपण एंट्री करूयात कात्रज बोगद्यामध्ये. नवीन कात्रज बोगद्यात आल्यावर हॅझार्ड लाईट लावायची काय गरज आहे समजत नाही मला. काय लॉजिक आहे ह्याच्या मागचं ना काय समजत नाही मला. जर कोणाला माहीत असेल ना त्याच्या मागचा लॉजिक काय तर मला सांगा. ऑक्स लाईट लावा तुम्ही, एक्स्ट्रा लाईट असेल त्या लावा, आणि काय लाईट एक्स्ट्रा लाईटची तरी काय गरज आहे बोगद्यामध्ये. लाईटी आहेत ना बोगद्यामध्ये, काय दिसत नाही तुम्हाला, आणले आहात काय समजत नाही मला. हां, खड्डा वगैरे आहे ते असेल ते बघण्यासाठी तुम्ही तुमची अप्पर डिप्पर ते काय असतं जायला, अजून मला समजत नाही अप्पर काय डिप्पर काय ते लावा. एक्स्ट्रा लाईट असेल ती लावा खाली, म्हणजे जेणेकरून खड्डा दिसेल तुम्हाला. एकदम असं सुंदर झाल्यासारखं वाटतं आहे बोगद्यामध्ये. त्या गाड्याचा बुंग असा आवाज आहे, बाकी काहीच नाही. बराचसा मोठा बोगदा आहे, 1458 मीटर, म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटर झाला. संपला बोगदा. बोगद्याच्या बाहेर आलो तशी गार हवा लागायला लागली आणि बोगद्याच्या आतमध्ये गरम हवा लागत होती. काय बोलतो आपल्या राईडचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. 100 किलोमीटर कंप्लीट केलेत आपण आपल्या या राईडचे, आणि अजून तापोळा इथून 110 किलोमीटर आहे. कोणती नदी आहे? नीरा नदी. कसला पाणी भरलं आहे बाई तुला, खतरनाक. घोर लेफ्ट, सातारा बेंगलुरू स्ट्रेट. आपल्याला स्ट्रेट जाते सातारा जिल्ह्यात. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा या गावात आता थोडा रिमझिम पावसाची झलक बघायला मिळाले. पुढे एकदम काले ढग पण दिसत आहेत. थोडासा जोरात पाऊस येण्याची शक्यता आहे. कर्नाटक गव्हर्नमेंटची गाडी इकडे कशी काय, म्हणजे एस टी बस म्हणतो आपण महाराष्ट्र सरकारची, तशी कर्नाटक सरकारची
काय विषय. खंबाटकी घाटाजवळ आलो आहे आता. हा मागे जो तुम्हाला डोंगर दिसतोय ना तो खंबाटकी घाट आहे. एक 150 किलोमीटर अंतर आत्तापर्यंत मी पार केलं आहे आणि अजून मला वाटतं एक 90 ते 95 किलोमीटर अंतर बाकी आहे दापोलापर्यंत जायला. आणि एक दाखवतो तुम्हाला का रस्त्यावरती पाऊस पडत नाही आहे पण थोडासा ओलसरीत रस्ते चिखल आहे त्यामुळे गाडी बघा किती मागले. ही विंडशील्ड पूर्ण चिखलाने भरले. नंबर प्लेट बघा, हेडलाईट बघा, समोरचा मडगार्ड बघा आणि आपला कॅमेरा बघा. लेन्स आता मी साफ केले पूर्ण. म्हणजे रस्त्यावरती थोडासा चिखल असतो ना ओलसर पूर्ण मागलेकडे. काही रस्ते असे असतात ज्यांना तुम्ही कधी विसरू शकत नाहीत. काही जागा अशा असतात ज्यांना तुम्ही कधी नाकारू शकत नाही. आणि हा रस्ता देखील त्यातीलच आहे. काय सुंदर दृश्य आहेत आणि आपला आजचा हा प्रवास देखील तितकाच सुंदर आहे. खंबाटकी घाटामध्ये आहे आता. हा घाट पण खूप खतरनाक आहे. खतरनाक आहे म्हणजे खूप वेडीवाकडी वळणे आहेत पण सुंदरही तितकाच आहे. वेडीवाकडी वळणे आहेत पण विषय कसा आहे मोठमोठ्या ट्रक्स वगैरे येत आहेत ना फुल लोडेड त्यामुळे म्हटलं खतरनाक आहे. बाकी खतरनाक असं इतर जास्त काय नाही ते. सुंदर आहे घाट खूप. बघा तुम्ही साईडला कसली मस्त दरी आहे आणि त्यात तो हायवे गेला एक्सप्रेस नाही वाटतं हायवेच आहे तो दिसतो इथून मस्त. घाटाचं नाव पण तसंच पॉवरफुल आहे ना खंबाटकी घाट. मग त्यामुळे घाटही तसंच असणार नावासारखं. घाटाच्या खाली आपण बराच वेळ थांबलो. खूप वेळ झाला आपला तिथे गेला त्यामुळे आता जरा पटापट थोडं जायला लागेल पुढे. हा घाट क्रॉस केला की मग जाऊ आपण पटापट. घाटामध्ये नाही गाडी पटकन चालवता येत. मेन हायवे सोडला आता लागलो आपण वाई पाचगणी रोडला. म्हणजे पसरणी घाटाकडे चाललोत आपण आता. आणि पसरणी घाटाकडून मग पुढे पाचगणीकडून महाबळेश्वर आणि महाबळेश्वरच्या आतमधून दापोला. एकदा का पावसाळा चालू झाला ना तर निसर्गप्रेमी ट्रेकर्स आणि माझ्यासारखे असंख्य बाईक रायडर्स दापोल्यामध्ये येतात. निसर्गाचा एक अद्भुत नजारा आहे दापोल्यामध्ये त्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी. निसर्गाचा आपल्याला मनसोक्त आनंद घेताच येतो पण त्यासोबतच आपल्याला तिथली शांतता आपल्या मनाला एकदम शांती मिळवून देते. असा आहे हा दापोला. खूप फेमस असं हे पर्यटन स्थळ आहे महाबळेश्वर, दापोळा, वाई, पाचगणी. पण इतकी शांतता आहे ना इथे की खूप भारी वाटतं. रस्त्याला गाड्या आहेत पण इतक्याही नाहीत की ट्रॅफिक जाम होईल. पण शनिवारी रविवारी जर तुम्ही आलात का बाकी इथे खूप गर्दी असते या रोडला. खास करून आंबेनळी घाटातून इतका सुंदर घाट आहे ना तो. हां तुम्ही जर गाडी व्यवस्थित चालवली तर तो घाट सुंदर आहे पण जर तुम्ही मस्ती करत किंवा चाळे करत चालवाल तर तो घाट खूप डेंजर आहे. कारण खूप ॲक्सिडेंट होतात त्या घाटामध्ये आणि ते हलगर्जीपणामुळे होतात. व्यवस्थित चालवले तर काही टेन्शन नाही. मागच्या वेळेस मी महाबळेश्वरला आलेलो तेव्हा मी आंबेनळी घाटातून आलेलो आणि जाताना पसरणी घाटातून. म्हणजे आता जिकडून आलो ना त्या मार्गाने गेलेलो मी. आता बघूयात आधी दापोल्याला पोचतो
आणि मग विचार करतो घरी कुठून जायचा. आलो तिथूनच की आंबेनळी घाटातून. जर खूप संध्याकाळ झाली तर मग मी आंबेनळी घाटातून जाणं टाळेन, कारण काळोख पडलेला असेल आणि त्यात जर पाऊस चालू झाला तर मग रिस्की होईल तो रस्ता. मग मी इकडूनच निघेन. बघूयात कसं होतं आहे. ॲक्च्युली मी आहे ना तापोल्याचा प्लॅन नव्हता केला. मी जाणार होतो भंडारदराला, पण तिथे खूपच पाऊस आहे. इतका पाऊस आहे ना की फिरण्यामध्ये काय मजा येणार नाही. त्यात काय अर्थ राहत नाही. नुसता पाऊस असला की थोडा थांबलेला असला का मग फिरता येतं. आणि रिस्की पण आहे खूप. म्हटलं मोठमोठे डोंगर आहेत, तिथे घाट आहेत, छोटे रस्ते आहेत आणि डॅम आहे तो खूप मोठा, त्याला पण खूप पाणी आहे. त्यामुळे म्हटलं भंडारदरानंतर जाऊ, थोडा पाऊस ओसरला का मग जाऊ. इकडे काही नव्हता पाऊस काहीच, त्यामुळे मग म्हटलं चला तापोला पण फिरायचाच होता आपल्याला, आता जाऊयात तापोला, नंतर भंडारदराला जाऊयात. मग असा माझा तापोलाचा प्लॅन झाला आणि आलो तापोल्याकडे. आता इथून तापोला फक्त एक 60 किलोमीटर अंतरच आहे, पण 2 तास दाखवतो आहे मॅप. कारण आता इथे 2 पदरी रस्ते आहेत येण्या जाण्यासाठी, पण जसं महाबळेश्वरमध्ये एंट्री करू तिथे खूप गर्दी असेल, गाड्या असतील, ट्रॅफिक असेल आणि रस्ते छोटे आहेत तापोलीकडे जाण्यासाठी आणि खूप सिनिक रस्ते आहेत. त्यामुळे आपण थांबत जाणार, त्यामुळे अतिशय योग्य वेळ दाखवले 2 तास. वाईमध्ये आहोत आता आपण. वाईसुद्धा पर्यटन स्थळ आहे. खूप बघण्यासारख्या गोष्टी आहेत इथे वाईमध्ये. पसरणी घाटात आहोत आता आपण. रस्त्याचा म्हणजे खड्डे खूप असतात या घाटामध्ये. मागच्या वेळेसही आलेलं ना, तेव्हा पण असाच खड्डे वगैरे होते रस्त्यात. घाट आहे, जाणारी येणारी वाहने पण एक ह्याच इथूनच येतात, तर रस्ता थोडा व्यवस्थित पाहिजे होता. पसरणी घाटातले हे सीन बघा तुम्ही फक्त, काय सुंदर दिसत आहेत आणि कसले मोठमोठे डोंगर आहेत बघा ना, खूप सुंदर दिसत आहेत ते. रस्ते एकदम सिनिक आहेत आणि आधीमध्ये छोटे छोटे धबधबे पण आहेत ना, अगदी छोटे आहेत पण खूप सुंदर दिसतात ते. एक बाजूला हा भला मोठा डोंगर आणि एक बाजूला ही भली मोठी दरी. जबरदस्त सीन. आंबेनळी घाट तर खूप सुंदर आहेच, पण त्यासोबत हा पसरणी घाट पण सुंदरच आहे. आणि पसरणी घाट जरी छोटा रस्ता असला ना, तरी आंबेनळी घाटापेक्षा थोडा सेफ आहे. म्हणजे आंबेनळी घाटा इतकी रिस्क नाही आहे या घाटामध्ये, कारण त्याला खूप खोल दऱ्या आहेत, खूप वेडीवाकडी वळणे आहेत, खूप म्हणजे खूपच वेडीवाकडी वळणे आहेत त्या घाटामध्ये. आणि उतरताना तर आणखीनच रिस्की होऊन जातो तो. बघा आत्तापर्यंत कुठं पाऊस नाही लागला, पण जसं आपण महाबळेश्वरमध्ये एंट्री केले तसा पाऊस चालू झाला आहे. थोडा थोडा झाला आहे चालू, कदाचित वाढू शकतो. महाबळेश्वर आहे, पाऊस पडणारच. हॅरिसन फॉली पॉईंट थापा इथे एंट्री नाही वाटतं ना, बंद आहे. पूर्ण चिकट ओलसर झाला असेल तिथे आणि रिस्की असणार आहे खूप तो, कारण सेफ्टीसाठी ते बॅरिगेड्स वगैरे काय नाही तिथे. डायरेक्ट सरकला माणूस, गेला खाली तर खालीच, त्यामुळे बंद ठेवलं असेल. मस्त पाऊस चालू झाला आहे. आता पाऊस चालू झाला ना, सगळीकडे धुकाच धुका पसरणार. काय क्लायमेट आहे यार, जबरदस्त रे. आता जाम गार वाटायला लागले, गारटल्यासारखं होतोय. पूर्ण असा धुकाच धुका आहे सगळीकडे पसरलेला. बघा ना तुम्ही, आयला जबरदस्त सीन आहे. पूर्ण रस्त्यावर धुका पसरलाय. पुढे तर बघा बाबा काय दिसतच नाही आहे.
तापोल्यामध्ये तर अजूनच असणार आहे. एकदम गार, हात एकदम गाठायला लागले तावायला. खूप जण आलेत तापोल्यामध्ये. आणि तापला म्हणजे कोयना धरणावरील शिवसागर तलाव आहे. हो, हे रस्त्याचा वाटोला लागलाय पूर्ण. तापोला म्हणजे ना, रस्ता एकदम खराब आहे. काय समजत नाही काय झालंय. तापलं म्हणजे कोयना नदीच्या धरणावरील शिवसागर तलावावर बसलेला एक छोटासा गाव आहे. पण तो आता महाबळेश्वरच्या जोडीनेच त्याला साजेसा असा पर्यटन स्थळ तयार होत चालला आहे. कारण तिथे सुंदरताच इतकी आहे ना तापोल्याची. विचार करा तुम्ही, कोयना धरण, कोयना बॅकवॉटर किती मोठा आहे आणि त्याच्या कडेवर म्हणजे त्याच्या जवळच तो गाव आहे. आणि जाताना रोड पण इतका सिनिक आहे ना, आपल्याला पूर्ण कोयना धरण दिसतो दोन्ही बाजूने. एक वेळा अशी येते की दोन्ही बाजूने आपल्याला कोयना धरणाचा अनुभव घेता येतो. प्रसिद्ध आपला जो वासोटा किल्ला आहे, त्याच्या ट्रेकिंगला जायला पण तापोल्यातूनच जायला लागतो. आणि तापोल्यातून जायला लागतो म्हणजे त्यात पण एक खूप असा सुंदर प्रवास येतो. तापोल्याला आपल्या वासोटा किल्ल्यावर जायला एक गाव आहे. त्या गावामध्ये जाण्यासाठी या धरणातून तापोल्यातून बोटीने जायला लागतो, तोही जंगलातून. म्हणजे विचार करा तुम्ही, हा किती चित्तथरारक अनुभव असेल तो वासोटा किल्ल्याची ट्रेकिंग. आणि त्याच्या अगोदरच इतका सुंदर तुम्हाला प्रवास पाहायला मिळतो. आपल्याला जातानाच रोड इतका सुंदर आहे ना, रस्ता खराब आहे पण तो जो अनुभव आहे, पूर्ण धुका पसरलेला आहे, थोडासा रिमझिम पावसाची सर, आणि त्यात आपण गाडी चालवतो आहे. खूप सुंदर वाटतो आहे. म्हणजे धो पाऊस पडणं एकीकडे आणि रिमझिम पाऊस आणि धुका एकीकडे. एकदम घनदाट जंगलातून चाललो आहे आपण. जंगलाच्या मधोमधच हा तापोळाचा रोड काढला आहे. पण सुंदरता खूप आहे यामध्ये. बघा तुम्ही, दोन्ही बाजूला झाडी आहेत. समोरचं आहे ना, काहीच दिसत नाही आहे. अंदाजावर चाललो आहे. म्हणजे मॅपमध्ये रोड बघतोय कुठे टर्न आहे काय. आणि समोरनं गाडी आली ना तर तिची लाईटच दिसते फक्त. आणि एकदम जवळ आली ना तरच मग ती गाडी दिसते. इतका खतरनाक. आता उघड्या डोळ्याने थोडा तरी दिसेल, पण जसा वायझर लावून आहे ना, अजिबात दिसत नाही. मधाचे गाव मांघर नाही, तापोल्याला जायचं आहे. आणि वायझर ओपन केला तर मग भिजतोय सगळा, पाणी येतोय आतमध्ये. काय समजतच नाही. काय आता वायझर ओपनच ठेवायला लागेल, कारण काय दिसत नाही ना. जसं पुढे जातोय ना तसा धुका खूप वाढतोय. खूप म्हणजे तुम्ही बघू शकता, तुम्हाला पण दिसत असेल कॅमेऱ्यामधून. एकदम खतरनाक अनुभव हा. आत्तापर्यंत पावसाळ्यातला बेस्ट अनुभव. शब्दात वर्णन नाही करता येत. फक्त मी बोलतोय, आपला काहीतरी बोलत चाललो आहे. हा अनुभव फक्त प्रत्यक्ष घेण्यासारखाच आहे. पावसाळ्यामध्ये जाम भिजलो, पावसात फिरलो, पण अशी काही ठिकाणे असतात ना, तिथे फिरायची, तिथे जाण्याची मजाच वेगळी असते. प्रॉपर म्हणजे असं वाटतं की आपण जंगल सफारी करतोय. हा जर डांबरीचा रस्ता नसता, साधा मातीचा किंवा असा मालावरचा वगैरे रस्ता असता ना, तर मग बघायलाच नको. असं वाटत असं जंगलातच चाललो आहे आपण गाडी घेऊन. तर बघूयात आपण तिथं तापोल्यामध्ये पोचल्यावरती पाऊस आहे का नाही. वारा पाऊस असेल तर मग काय ड्रोन वगैरे उडवता नाही येणार आपल्याला. थोडा 15-20 मिनटं तरी थांबायला पाहिजे तिथे पोचल्यावरती पाऊस. मग जबरदस्त ड्रोन शॉट घेऊ आपण. आता केला आहे वायझर बंद. वायझर चालू केलं तेवढ्यात पूर्ण भिजलो आहे मी आतमध्ये. पाणीच गेलं आहे सगळं. काय करणार. वायझरला अँटी फॉग आहे, पण
समोर जो निसर्गाचा फॉग आला आहे त्याला कुठनं अँटी फॉग लावायचा, त्याला नाही ना अँटी फॉग, तो असंच राहणार. झाडे पण अशी ना अशी हे झालेली आहेत समोर अशी, आणि मधून जागा दिली, दोन्ही बाजूने अशी वाकलेली आहेत झाडे. तर मध्ये मध्ये इतका धुका येतोय ना, अजिबात काहीच नाही दिसत आहे. लिटरली सांगतो तुम्हाला ना, काहीच नाही दिसत आहे. तुम्हाला कॅमेऱ्यात ना काय दिसतोय काय नाही काय आयडिया नाही मला, पण असं आहे ना काहीच दिसत नाही आहे बाबा. इकडं खाली जाम खोलदरी असणार आहे, पूर्ण धुक्याने भरले ती पण. कसं आहे मोठा आपला कोयना धरण आहे ना, कोयना बॅकवॉटर आहे आणि खूप पाणी आहे आणि त्यात आता पाऊस पडतो आहे, त्यामुळे हा धुकाच धुका आहे. आणि इकडे कायम हिरवळ असते 12ही महिने. या तुम्ही इतका मोठा जलसाठा असल्यामुळे, शिवसागर जलसाठा, त्यामुळे इथे हिरवळच असते 12ही महिने. इथे पण बरेच रस्ते आहेत इकडे तिकडे जायला, त्यामुळे थोडा पटकन कन्फ्युजन होतो, मॅप बघायलाच लागतो आहे. आता इकडचे येणारे असतील किंवा लोकल्स असतील त्यांना माहिती असणार आहे, बाहेरून येणाऱ्यांसाठी कन्फ्युजन आहे ना सगळं. पाऊस थांबला पाहिजे, तर मग काय आपल्याला ड्रोन उडवताच येणार नाही. काय उडवाल ड्रोन तुम्ही, वारा खूप असणार, म्हणजे वारा आहेच असाही. तापोला इथून आणखीन एक 20 किलोमीटर अंतर आहे आणि अर्धा ते पाऊण तास लागेल, पण मी इथून पुढे जाणार नाही आहे. कारण हे बघा तुम्ही, पूर्ण अशी लँडस्लाईड झालेली आहे, जागोजागी रस्त्यावरती खड्डे आहेत आणि एक 2-4 मिनटासाठी पाऊस थांबतो आहे आणि इतका धोधो पाऊस पडतो आहे ना, आणि त्यात पूर्ण रस्त्यावरती धुका पसरला आहे, त्यामुळे समोरचं काहीच दिसत नाही आहे. त्यामुळे मला थोडं रिस्की वाटतो आहे, त्यामुळं मी पुढे जात नाही आहे. इथूनच आपली राईड संपवली. तापोलामध्ये मी आलो आहे आता. ॲक्च्युली तापोलामध्ये पोचलो नाही. तापोला इथून आणखीन एक 20 किलोमीटर अंतर पुढे आहे आणि तिथे जायला मला अर्धा ते पाऊण तास लागेल. पण मी आता पुढे जायचं कॅन्सल केलं आहे, कारण इथलं वातावरण मला खूप रिस्की वाटतो आहे. आता एक 5 मिनटासाठी पाऊस थांबला आहे, पण इतका जोरात पाऊस आहे ना, महाबळेश्वरपासून तापोल्याकडे येण्यासाठी जेव्हा मी वळलो तिथपासून इतका जोरात पाऊस लागला आहे ना, आणि पाऊस आहेच जोरात, त्यात जागोजागी रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत खूप. रस्ता दिसत नाही, धुका खूप इथे तुम्ही बघा, काहीच दिसत नाही आहे. आणि जागोजागी रस्त्यावरती माती आहे, दगडं आहेत, मोठमोठी दगडं पण पडलेली आहेत, म्हणजे थोडी थोडी लँडस्लाईड झाल्यासारखी. तर त्यामुळे म्हटलं आपण इथेच थांबूयात आणि आपली ही राईड इथेच संपवूयात. तर आत्तापर्यंतचा जर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जरी आपली आता राईड इथेच थांबवली असेल आपण, पण पाऊस थांबल्यानंतर आपण नक्कीच तापोल्याला येऊ, कारण आपल्याला तापोला बघायचंच आहे. तर चला, थँक्यू.